सर्व शेतकरी मित्रांना माझा नमस्कार. मी एसलीपीएस वेलनेस डिस्ट्रीब्युटर निलेश गलवाडे मलकापूर येथून आणि माझ्यासोबत माझे सिनियर अनिल चेटेकाळे सर आहेत, प्रशांत पोटुलकर सर आहेत. आम्ही एका युवा शेतकऱ्याच्या प्लॉटवरती कपाशीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. त्यांना आमचे ऑर्गॅनिकचे PGPR ॲग्रो90 प्रोडक्ट आम्ही सजेस्ट केले होते वापरण्यासाठी. त्याचे रिझल्ट जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. आपला पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. आकाश गंगाधर राव डेंगे, मुक्काम चिखली, पोस्ट कोरा, तहसील संबतपूर, जिल्हा वर्धा. हे कपाशी क्षेत्र किती आहे सर पूर्ण? आपले 2 एकर आहे. आणि या 2 एकरासाठी आपण हे PGPR प्रोडक्ट आपण वापरलेलं आहे, ॲग्रो90 वापरलेलं आहे. हो. PGPR कसं वापरलं सांगा. ब्रीज प्रक्रिया करायसाठी बीज प्रक्रिया करून लागवड केलेली आहे. हो. काय फायदा जाणवला तुम्हाला त्याचा? तिची उगवण शक्ती चांगली हा आणि क्वालिटी चांगली दिसी. अच्छा, म्हणजे तुमचं बियाणं जास्त फेल झालेलं नाहीये, नाही उगवण चांगली झालेली एक समान. हो. आणि वाढीचा पिरियड कसा चालला? चांगला आहे ना. त्याच्यानंतर आपण फवारणी देखील केलेली आहे. हो. त्याच्यानंतर 15 दिवसांनी आपण फवारणी केली ॲग्रो90 आणि PGPR ची. PGPR. त्याचा काय फायदा जाणवला तुम्हाला? त्याची आणि वाढ चांगली आहे, हा फुटवे चांगली आहे हा. आणि क्वालिटी चांगली आहे. हा. त्याचं पान बी झाड आहे. अच्छा, पाना धरून फुटव्याची संख्या जास्त आहे. फुटवे पण चांगले फुटून राहिले खालून. हो. आणि बुड आणि हे जे बुड आहे हे चांगलं बोर्ड चांगलं बनलेलं झाड आहे. हा, पानाची क्वालिटी बी चांगली आहे, वाढ बी चांगली आहे. हो. अच्छा, मग आता हे तुम्हाला रिझल्ट जाणवले कसे बुवा, की आपल्या प्लॉट मध्ये चांगल्यापैकी रिझल्ट भेटून राहिले आपल्याला या प्रोडक्टचे? कसे जाणवले? म्हणजे एका दिवसाची लावण आहे. हा, हे कोणाचं क्षेत्र आहे? हे काकाचं आहे. हा क्षेत्र आहे का हे? हो. अच्छा, हा म्हणजे हा धुरा आहे. ह्या दुरा आहे. इथं उभे राहा तुम्ही. हा, हे बोटल दाखवा इकडं, तिकडे हात दाखवा. हा काकांचा प्लॉट आहे. हा काकाचा प्लॉट आहे. इथं हे आपले प्रोडक्ट वापरलेले नाहीये. काहीच नाही वापरले. हा, म्हणजे बीज प्रक्रियाला पण नाही काहीच नाही. फवारणी आणि नाही. फवारणी पण नाही. नाही. एका दिवशीची पेरणी आहे का? एका दिवसाची पेरणी आहे. मग इथं कसा रिझल्ट आहे? आपली पराठी कशी दिसते ब्रीज प्रक्रिया केल्यावर इथं फरक नाही दाखवत. सर, अतिशय सायलेंटपणे हे तास दाखवा तुम्ही. या इकडं, हे अतिशय सायलेंटपणे हे तास दाखवा इकडं. हे बघा, हे झाडाची परिस्थिती बघा. इथं घ्या पुढे. एकच झाड नाही तर आपण हे पूर्ण तास दाखवू शकतो त्यांना, शेतकरी मित्रांना, की इथं हे वापरलेलं नाही प्रोडक्ट. आणि वापरलं नसल्यामुळे इथं ग्रोथ पण नाही आहे, त्या झाडाची वाढ पण नाही आहे, त्याची क्वालिटी पण नाही आहे, त्याला फुटव्याचा तर विषयच नाही आहे. बरोबर आकाश सर? हो. आणि आपल्या प्लॉटमध्ये इथून दाखवून द्या. आता हा आपला प्लॉट आहे, बरोबर? हा प्लॉट. आणि सर इकडे लगेच घुमा हा कॅमेरा. हा प्लॉट बघा, हा सूर्य आणि हा जयद्रथ. अतिशय जमीन आसमानचा फरक ह्या दोन्ही प्लॉटमध्ये आपल्याला दिसत आहे. बरोबर सर? बरोबर आहे का? हो. हां, इथंच थांबा. म्हणजे आपण बघू शकतो की इथं जवळजवळ आपल्या 1.25 ते 1.5 फुटाची उंची झालेली आहे. क्वालिटी पण छान दिसत आहे. हो. आणि इथं हा प्रॉब्लेम आहे शेतामध्ये. बरोबर? हो. बरं. मग काकांनी तुम्हाला विचारलं असेल ना की तुम्ही काय वापरलं बा? हो. काकाने विचारलं ना. काय विचारलं त्यांनी? हे PGR लावलं पाहून. नाही, तुम्ही सांगितलं त्यांना? हो. मग त्यांनी काय म्हटलं तुम्हाला? रिझल्ट चांगला आहे पाहून. मग आता त्यांची इच्छा आहे का वापरण्यास? हो. त्याची इच्छा आहे वापरण्याची. मग कशामुळे इच्छा झाली त्यांची? क्वालिटी दिसून हे राहिली. इकडला रिझल्ट बघून. हो. हो. बरोबर? हो. शेतकरी मित्रांनो, एकच सांगणार तुम्हाला, आम्ही प्रत्यक्ष प्लॉटवरती येऊन तुम्हाला जिथं वापरलेलं आहे तिथं तो प्लॉट पण आम्ही दाखवलेला आहे. जिथं शेतकऱ्यांनी वापरलेलं नाही तिथं पण दाखवलेलं आहे. पेरणी पण एकाच दिवशीची आहे आणि यांचे काकाच आहेत. अशा परिस्थितीमध्ये असे रिझल्ट जर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत असाल, पूर्ण भारतवासियांसाठी, शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा मेसेज आहे. ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, अतिशय जोरदार प्रोडक्ट आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे आणि आपला पिकाचा विकास, आपल्या पिकाची ग्रोथ आणि आपल्या उत्पादनात वाढ करायला पाहिजे. सर, रेट कसे वाटले तुम्हाला याचे? रेट बहुत कमी वाटले. म्हणजे परवडणारे आहे हो. सर्वसामान्यांना? सगळ्या समाधानाला परवडते. सामान्य शेतकरी पण घेऊ शकते. हो. अगोदर पण काही तुम्ही प्रोडक्ट वापरत असताना त्या अगोदर समजा, हो. RPS वापरो. तर मग त्याच्या तुलनेमध्ये आता हे तुम्हाला रिझल्ट कसे वाटताय सर? रिझल्ट चांगले आहेत. त्याच्यापेक्षा ब्रँड आहे. इकडे या आपल्या वापरलेल्या शेतामध्ये या. तर म्हणजे रिझल्ट पण चांगले आहे. हो. चांगले आहे की दमदार आहे? दमदार आहे. चांगले. त्याच्यापेक्षा चांगले आहे का? हो. बरं. आणि रेटही कमी वाटते. रेट अर्धीच फरक आहे. अच्छा, बरं. मग आता तुम्ही काय सल्ला देसाल मग इतर शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना वापरा बा, चांगला आहे. रेटही कमी आहे. रिझल्ट चांगला आहे बा पुन्हा. बरोबर. भारत माता की